माझे जेव्हा जॉबवरचे सर आहेत मला शिवाय घालणारे किती वेळा नंबर चेंज करतो म्हणून. हॉट कॉपीमध्ये बर्फ का टाकला होतास? ते वेगळं होतं काहीतरी. आणि आत्ता मी एक एवढी भारी गोष्ट बघितली ना, राम राम झालेली आहे. सकाळ सगळं आवरून वगैरे झालेलं आहे. फक्त आता आंघोळ राहिलेली, आवरावरी चालू होती. पोराचं खाणं आणि अभ्यास चालू आहे आज. आणि हिनी बनवलाय कॉफी. कसली कॉफी? कोल्ड ना? नाही, मग? हॉट कॉफी. हॉट कॉफीमध्ये बर्फ का टाकला होतास? ते वेगळं होतं काहीतरी. काहीतरी वेगळं होतं. ठीक आहे, आता कॉफी पितो आणि आंघोळीला बाहेर जातो. चला, बाहेर बसून पिऊया. बाहेर बसून प्यायचा निर्णय झालेला आहे. बाहेर बसून प्यायला भारी पण वाटतं. आणि इथं जरा वातावरण एक नंबर झालेलं आहे. थंडगार वारं सुटलेलं आहे. बहुतेक कुठंतरी पाऊस पडलेला आहे, त्यामुळं वारं जरा सुटलेलं आहे. थंड वारं सुटलेलं आहे म्हणजे. आणि ह्या पोराला आत्ता खडू दिले होते मी. खडू म्हणजे ते कलर्सचे क्रेयॉन्स दिले होते. म्हणलं काहीतरी लिहिल, आणि लिहायला दिलं तर त्या पोरांनी त्याला चॉकलेट बनवून अर्ध खाऊन टाकलं. आणि बोट घालून काढायला गेलो तर बोटाला चावला माझ्या. असा तो हुशार या. आता बघा पेनसोबत खेळत बसला. आता पेन हातात घेतलं तर लय रडारडी होणार आहे. धर, बाहेर बस बाळा. मस्त वातावरण. बाहेर ये, काय तर करशील तू. डोक्याला ताप. बाहेर चल. हे तुझा नाश्ता पण घे बाहेर. आमच्यासोबत बस खात. धर धर बाळा, खा. पिऊया आता कॉफी. कप ठेवा ना जरा 2 मिनिटं खाली. स्नॅप बीप काढते मागं. स्नॅप काढण्यामध्येच दिवस घालव. ते गार होईल कॉफी. मग घ्या. कसं दिसतंय? मी एका ठिकाणी म्हणजे वाचलं पण होतं ना, ऐकलं पण होतं त्याच्या आधी. हे बघा, हे इथं ठेवायचं कारण म्हणजे आमचा हिरो ह्याच्यावर चढून आता बटणं दाबायला लागला आहे. आता त्याला नजर चुकीने कुठं जाणं खूप अवघड झालं. बरं, मी ऐकलं होतं असं की आपल्या सनातन धर्मामध्ये कपाळाला टिक्का तरी लावलाच पाहिजे. त्यामध्ये जो लावतो आपण तो, कारण सायंटिफिक रिझन पण आहे त्याचं आणि धार्मिक रिझन पण आहे. मी धार्मिक सांगतो कारण मी धार्मिक जास्त आहे. सायंटिफिक पण आहे पण धार्मिक सांगतो. की विषय असा आहे की टिक्का आपल्या ह्याच्यात लावलाच पाहिजे. जर का लावला नाही तर जो आपल्याला बघतो ना त्याला पण दोष लागतो, आणि त्याला दोष लागल्यामुळं आपले कर्म खराब होतात आणि आपल्याला पण दोष लागतो. सायंटिफिक रिझन म्हणजे इथं एक स्पॉट असतो, तो सेन्सिटिव्ह असतो, तो थंड ठेवला पाहिजे कायम. त्यामुळे इथं टिक्का लावायचा असतो. आता मी आलो मशीन चालू करायला. हे पण बाबा आदम के जमाने की मशीन आहे, पण अजून परफेक्ट काम करते. कपडे धुवायचेत. ट्रिप आहेत 2 प्लॅन्ड. हां, 2 ट्रिप प्लॅन्ड आहेत. आत्ता जूनमध्ये लगेच आहे, पहिल्या आठवड्यातच. आणि तिसऱ्या आठवड्यात एक मोठी ट्रिप प्लॅन आहे. पण ते व्हिडिओ हे जी पहिल्या आठवड्यातली आहे ते मी ह्याच चॅनलवरती टाकणार आहे. पण जी दुसरी आहे ती 7-8 दिवसाची, ती माझ्या ट्रॅव्हल व्लॉग ज्या चॅनलवर टाकतो ना मी, त्या चॅनलवरती टाकणार आहे. ह्याच्यावरती पण थोडंफार काहीतरी टाकणार आहे, म्हणजे डेली जे करू आम्ही ते. पण मेन जे आहे ते सगळं त्या चॅनलवरती जाणार आहे. त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा जाऊन लगेच. त्याचं नाव मी दिलेलं आहे इथे खाली, आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईल तुम्हाला, तर ते पण करा.
आता टाईम झाला आहे 11, 11:30, 12 वाजले आले. तर जेवण करून घेऊया आपण, कारण गोळ्या खायच्या असतात. झालं आहे का आमची भाकर? येस, इथं पण व्हिडिओ चालू आहे. ही माझी भाकरी आणि भाजी काय आहे, आजचा मेनू दाखवतो तुम्हाला. आज आहे मटकी, जी की माझ्या बायकोला आवडत नाही पण मला खूप आवडती. आणि ह्याच्यात काय माहीत नाही. ह्याच्यात काय ग? कांदा भाजी. कांदा भजी आणि गुलाबजाम असा आजचा मेनू आहे. चला, कामाचा टाईम झालेला आहे, कामाला बसू. आणि आत्ता मी एक एवढी भारी गोष्ट बघितली ना, मला आहे ना सिम चेंज करायचं होतं. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे माझ्या घराच्या जवळ काय नाही आहे, तर मी आधी पण एकदा जिओवर चेक केलं होतं. जिओवर काय आहे, जो तुमचा आधीचा नंबर आहे ना, त्याचे शेवटचे 6 डिजिट मॅच करून तुम्हाला दुसरा नंबर घ्यायचा असेल तर घेऊ शकता. मला तसं एक घ्यायचा होता, न्युमरोलॉजीप्रमाणे घ्यायचा होता. मी त्याच्यावर माझा त्याच्यावर विश्वास आहे. तुमचा आहे का नाही मला माहीत नाही, पण माझा आहे. तर त्याप्रमाणे घ्यायचा होता. आणि माझा जो जुना नंबर आहे तो चांगला होता तसा. तर मी ते ट्राय केलं. पहिल्यांदा एअरटेलला केलं. एअरटेलला केल्यावरती माझा इथला पिनकोड टाकला, तिथं आलं नो सर्व्हिसेबल. आणि मग माझा मूड गेला. मला वाटलं जिओला पण असंच येईल म्हणून जिओला चेक केलं. पण जिओला सगळं झालं प्रोसेस. मला काय वाटलं पोस्टाने येईल ते, म्हणजे कोणतरी येऊन देऊन जाईल. पण तसं काहीच नाही आहे. तुमच्याकडे जर का ई सिमचा फोन असेल, ई सिम आता भरपूर फोनमध्ये आहेत, तर तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्हाला ती जसं की प्रोसेस करायची, सबमिट केलं की तुमच्या मोबाईलमध्ये ते EID नंबर आणि IMEI नंबर टाकला की तुमच्या मोबाईलमध्ये ते ई सिम म्हणून ॲक्टिवेट होऊन जाईल. आणि माझं आत्ता ते ॲक्टिवेट झाले आणि चालू पण झालेले. तर टेक्नॉलॉजी लई फास्ट झालेली आहे. आणि हे मला माहीत नव्हतं, मला आत्ता कळले. तुम्हाला माहिती होतं का नव्हतं सांगा. माहिती करून घ्यायचं असेल कसं करायचं. तसं यूट्यूबला त्याची मी व्हिडिओ बघितलेली नाही अजून. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मला विचारा, मी तुम्हाला नक्कीच सांगेल काय आहे ते. चला आता काम करू. सिम पण ॲक्टिवेट केलं आत्ताच मी, जस्ट काम करू. आता हे सिम मला असं इकडे चेंज करावं लागेल. लपडे माझे जेव्हा जॉबवरचे सर आहेत मला शिवाय घालणार आहे किती वेळा नंबर चेंज करतो म्हणून. मित्र तर दरवेळेसच घालतात. चला काम चालू करू, लेट झालेलं आहे. करून दे नाही ना हा. काय करते त्याला? हां, धोतर घालते काय शिवांश? झालं नाही ना ते. काय झालं हसायला? हे कसं दिसते? झोप आली काय त्याला? बोट चोकत बसलाय. लय बोर झाले आज. बोर तर झाले आणि गरम पण खूपच होते. टी व्ही लावला आता. एखादी सिरीज बघतो किंवा पिक्चर बघतो एखादा चांगला आहे. काल मी एक पिक्चर बघायला घेतला, लय फालतू पिक्चर होतं 2026 मधला. 10:30 वाजलेलेत आणि आज जरा लवकर झोप आलेली. आणि असं बी थोड्या दिवसांनी आता माझी मॉर्निंग चालू होणार आहे, तर रात्री लवकरच झोपावं लागणार आहे. आता बघा कसं क्लीन दिसते. सगळे कपडे गेलेले आहेत धुवायला, कारण 1-2 आठवड्यानंतर ना ट्रिप आहे आपली 2-3 दिवसाची. ते कपडे लागतील, त्यासाठी सगळे कपडे धुवायला गेलेले आहेत. काम संपत आलेलं आहे. आता अजून थोड्या वेळ, म्हणजे अजून अर्धा तास काम असणार आहे. पण आपण आपला दिवस इथंच संपूया. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला उद्या आपल्याला वीक ऑफ आहे. आणि खूप महिन्यानंतर पहिल्यांदा 2 दिवसाचा वीक ऑफ आलेला आहे, म्हणजे सॅटर्डे संडे. ते पण काय उपयोग नाही त्याचा. मी कुठं बाहेर जाणार नाही, कारण ऊन लई आहे. बहुतेक जाणार आहे उद्या बाहेर संध्याकाळी जाणार आहे. तर मी भेटतो तुम्हाला उद्या. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.